एकीकडे नागरिकांमध्ये मतदानाबद्दल उत्साह दिसत असताना दुसरीकडे आकडेवारी देखील हाच उत्साह दर्शवून देते आहे. कारण ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज दुपारी 1 वाजेपर्यंत 26.71% एवढं मतदान झाल्याचं चित्र बघायला मिळालं होतं. ज्यावेळेस दुपारी 1 वाजेपर्यंत ही आकडेवारी 27% असते, त्यावेळेस संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही आकडेवारी साधारणपणे 65 ते 60% जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतो. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आज मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतल्याचं चित्र बघायला मिळालं. आता हे वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडतं, ते प्रताप सरनाईक यांच्या पारड्यात पडतं की नरेश मणेरा यांच्या पारड्यात पडतं, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये पहिल्या तासाभरातच 7.25% एवढं मतदान झालं होतं. तर दुपारी 1 वाजेपर्यंत तब्बल 32.21% एवढं मतदान झालं होतं. म्हणजेच या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी घराबाहेर पाडण्यास पसंती दिल्याचं लक्षात येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 32.21% एवढी असलेली मतदानाची आकडेवारी सायंकाळपर्यंत सहज 65 ते 70% पोहोचेल, यात अजिबात शंका नाही. ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आज सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं आणि हे आकडेवारीमध्ये देखील दिसून येत आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 32.5% म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अधिक मतदान झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. या ठिकाणी श्री संजय केळकर, श्री राजन विचारे आणि श्री अविनाश जाधव अशी तिरंगी लढत आहे. ज्या ठिकाणी तिरंगी लढत असते त्या ठिकाणी साहजिकच मतदानाची टक्केवारी जास्त असते आणि ते या ठिकाणची दुपारी 1 वाजेपर्यंतची 32.5% एवढी टक्केवारी बघितली तर ते सहज जाणवतं. आता हे जे वाढीव मतदान आहे हे नेमकं कुणाला पडलेलं आहे, कोण आपल्या मतदारांना घराबाहेर काढण्यात जास्तीत जास्त यशस्वी झालेलं आहे, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यासाठी 23 तारखेची वाट बघावी लागणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 27.39% एवढं मतदान झालं आहे. 27.39% एवढं मतदान या ठिकाणी झालेलं असल्या कारणाने या ठिकाणी देखील सायंकाळपर्यंत 60 ते 65% एवढं मतदान होईल. ओव्हरऑलच यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मतदार घराबाहेर पडल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार होत असतो. टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट टाकणारा सोशल मीडिया हे माध्यम सध्या अत्यंत प्रभावी ठरलेलं आहे आणि या प्रभावी माध्यमामुळे आता मतदानाची टक्केवारी देखील वाढतानाचं चित्र बघायला मिळतं आहे. मात्र मतदानाची ही जी टक्केवारी वाढलेली आहे, हे मतदान वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.